नमस्कार. आपल्या समोर जो सामना सुरू आहे प्रांजल 11 वर्डी आणि साई यश पनवेल या दोन संघांदरम्यान. हा चेंडू पहिला चेंडू अवांतर धावेने खातं उघडतंय ते प्रांजल 11 वर्डी या संघाचं. 5 षटकांचा मर्यादित डाव आहे. या स्पर्धेतील शेवटचा पहिल्या फेरीचा सामना. यानंतर द्वितीय फेरीचे सामने, सेमीफायनल आणि अंतिम सामना असे 3 एकूण सामने खेळवले जाणार आहेत आजच्या संध्याकाळी. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरून जातोय असं पाहून सोडून दिलं होतं फलंदाजाने, पण मला वाटतं चेस केल्यामुळे कदाचित पंचांनी हा वाईट बॉल घोषित केलेला नाहीये, रिच मध्ये आलेला असल्यामुळे. आणि हा चेंडू पुन्हा बैठक मारत डीप मिड विकेटकडे फटकावण्याचा प्रयत्न फलंदाज अभिषेक याचा, यश येत नाहीये. आपल्या माहितीसाठी आपल्या समोर जो गोलंदाज आहे नाझीम गुल्ली, हे गुजरातवरून आलेले आहेत आणि त्यांचं वय आहे 45 वर्ष. दरम्यान हा चेंडू फटकावला डीप मिड विकेटकडे, उंच गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिला. पंचांकडनं काही गोष्टी खात्री करून घेतल्या जात आहेत आणि पंचांनी बाद घोषित केलेला आहे फलंदाजाला. पहिला गडी बाद होतोय. आणि पंच पुन्हा आपला निर्णय, प्रेक्षकांना काही गोष्टी खात्री करून घेत आहेत पंच आणि योग्यच आहे. पंच प्रेक्षकांकडनं खात्री करून घेणं, मंडळाचे कार्यकर्ते देखील तेथे दिसत आहेत, त्यामुळे योग्य तोच निर्णय आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यातील पंच आहेत नझीम मुल्ली, क्षमा करा, आव्हाड आणि मयेकर. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत आव्हाड आणि मुख्य पंच आहेत मयेकर. काहीस झेलबाद वरना विचार विनिमय चालू आहे. नक्कीच या ठिकाणी जे आमचे स्वयंसेवक आहेत, पंचांना जर आक्षेपार्ह कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, रिव्ह्यू घ्यायचा असेल, तर तो अधिकार फक्त पंचांचा आहे. आणि त्या ठिकाणी जे आमचे स्वयंसेवक आहेत, आपण निर्देश करायचे आहेत तशा पद्धतीने आपण निर्देश द्या. पंचांना आपण नक्कीच या ठिकाणी संकेत द्यायचे आहेत आणि घोषांकित क्षेत्र वादग्रस्त निर्णय होणार नाही. काल आणि आजपर्यंत आपण नक्कीच फेअर सामने या ठिकाणी पाहतोय आणि असेच सामने क्रीडा रसिकांना पाहायला मिळतील आणि आमचे स्वयंसेवक जसे सांगतील तसे आपण नक्कीच त्यांच्या आदेश आणि निर्देश आपण पाळायचे. पुन्हा एकदा दिनकर. साम्यक ग्रुप वडाळा आयोजित मर्यादित षटकांची स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 या अंतर्गत सामने सुरू आहेत. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. आजच्या सामन्यातील या स्पर्धेतील संघ आहेत प्रांजल 11 वर्डी आणि साई यश पनवेल. फलंदाजी करताना पहिल्या षटकात पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि धावफलक आहे. चार धावा आणि याचबरोबर मयेकरन यांचा खुणा होते की आता या चेंडूवर षटकार ठोकलाय फलंदाजाने. सम्यक ग्रुप वडाळा आयोजित मर्यादित षटकांची स्पर्धा 2 दिवस राबवली जाते. काल आणि आज अशा या 2 दिवसात राबवली गेली. एकूण 16 संघांचा या स्पर्धेत सहभाग. आपल्यासमोर आता जो सामना सुरू आहे तो या स्पर्धेतील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे. यानंतर उपांत्य फेरीचा सामना आणि अंतिम सामना असे एकूण 3 सामने. हा चालू असलेला एक सामना, त्यानंतर उपांत्य फेरीचा एक सामना आणि नंतर अंतिम फेरीचा सामना खेळवला जाईल. गोलंदाज नाझीम मुल्ला, वय वर्ष 45. चेंडू ढकललाय फलंदाजाने पॉइंट एरियामध्ये आणि त्यावर एक धाव घेतलेली. या एकेरी धावेनंतर षटक संपतंय आणि धावा होत आहेत त्या 11 धावा. 5 षटकांचा मर्यादित आहे. पहिला षटक संपलेला आहे आणि धावसंख्या आहे प्रांजल 11 वर्डी या संघाची 11 धावा, बिनबाद 11 धावा.
वडाळ्या विभागातील क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी नाडकर्णी बाग प्रीमियर लीग ही दिनांक 27 एप्रिल 2024 आणि 28 एप्रिल 2024 या दोन दिवसात राबवली जाणार आहे। या स्पर्धेचे प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही उद्या दिनांक 8 एप्रिल 2024 आहे। याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। संपर्कासाठी दिनेश शानू शेख, शानू पांडे किंवा राजेश रेडलान यांना संपर्क साधायचा आहे नाडकर्णी बाग प्रीमियर लीग या स्पर्धेत प्रवेश घेण्याकरता। दरम्यान दुसरं षटक घेऊन येतोय नरेश ठोंबरे साई यश पनवेल या संघाकडून। फलंदाज नागेश, हा चेंडू कव्हर मध्ये मारायचा आहे, फळीची कडा घेऊन चेंडू गेलाय थर्डमॅन एरियामध्ये आणि 2 धावा वसूल करतायत फलंदाज नागेश। चेंडू पंच मयेकर आणि पंच आव्हाड या सामन्यातील 2 पंच। नागेश ठोंबरे, क्षमा करा, नरेश ठोंबरे गोलंदाज, फलंदाज आहे नागेश। हा चेंडू उजव्या यष्टी बाहेर होता आणि चेंडू फुलटच जातोय, तो डिक्लेअर झोन मध्ये पॉइंट एरियामध्ये, त्यावर 2 धावा घोषित करतायत पंच आव्हाड आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक होतोय प्रांजल 11 या संघाचा, बिनबाद 15 धावा। दुसरं षटक मार्गस्थ आहे। दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू, गोलंदाज नरेश ठोंबरे, फलंदाज नागेश। हा चेंडू खूप सुंदर स्वतःला ऍडजस्ट केलं, पाहिलं चेंडू ओर बुंदा पद्धतीचा टाकलेला आहे, त्याने स्वतःला ऍडजस्ट केलं नागेशने आणि चेंडू पुन्हा कव्हर मध्ये मारला। 1 धाव मिळते नागेश याला। नागेश याची वैयक्तिक धावसंख्या होते ती 14 धावा आणि त्याच्या संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 16 धावा। नरेश आता गोलंदाजी करेल, तो अभिषेक याला। हा चेंडू पुन्हा टॅप केलाय, चेंडू जातोय पुन्हा पॉइंट एरियामध्ये आणि त्यावर 1 धाव घेतली आहे अभिषेक याने। अभिषेक वैयक्तिक धावसंख्या 2, त्याचा संघ सहकारी खेळतोय 14 या धावसंख्येवर आणि एकूण धावसंख्या होती ती बिनबाद 17 धावा प्रांजल 11 वरळी या संघाची। हा चेंडू काही वेळ हवेत आहे, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर मध्ये, त्यावर 1 धाव फलंदाज पूर्ण करतोय नागेश। नागेश याची धावसंख्या होते 15 धावा आणि एकूण धावसंख्या होते ती बिनबाद 18 धावा। दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, गोलंदाज नरेश आणि फलंदाज आहे नागेश, क्षमा करा अभिषेक। चेंडू पुन्हा लॉंग ऑफला तटवलाय, 1 धाव पूर्ण केली आहे आणि चेंडू न फेकता लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकांनी चेंडू अडवलाय, धावत येऊन अलगद गोलंदाजा दिलाय। दुसरं षटक संपलंय आणि दुसऱ्या षटकाची समाप्तीनंतर प्रांजल 11 वरळी या संघाचा धावफलक आहे तो बिनबाद 19 धावा। चांगला आकार देत आहेत, 5 षटकांचा मर्यादित डाव आहे, दुसरं षटक संपलेलं आहे। क्रिकेट प्रेमींच्या माहिती करता आपल्या समोर जी स्पर्धा सुरू आहे ती साम्यक ग्रुप वडाळा पूर्व आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 या चषकाकरता खेळवली जाणारी स्पर्धा आहे। हॅलो दिनकर, तुला नक्कीच या ठिकाणी थांबवतोय। जुनी जाणते अष्टपैलू खेळाडू गुड्डू यांचे या ठिकाणी आगमन झालंय, कृपया व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय। क्रिकेट आणि न्यू कॉलनीच्या माध्यमातून ज्यांनी क्रिकेट जगलं आणि सातत्याने क्रिकेट खेळण्याचे आमचे गुड्डू, कृपया आसनस्थ व्हायचं आपण व्यासपीठावरती। आम्हाला कल्पना आहे जुने जाणते खेळाडूंचा बहुमान सन्मान नक्कीच आम्ही करतोय,
नामांकित अशा सनी खेळाच्या संघाचे सर्व संघ प्रतिनिधी अनिल गोलतकर सर असतील, तांबे सर असतील, कल्याणी घोरपडे तसेच बाळा कांबळी या सर्वांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्या सर्व सनी क्रिकेटच्या सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा शतश आभार। आणि जुने जाणते अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच एक उत्कृष्ट समालोचक स्थानिक बाळगोपाळ मित्रमंडळाचे आधारस्तंभ दिनकरजी सागवेकर। ओव्हर टू दिनकर। धन्यवाद संतोष। तिसरं षटक घेऊन येतोय ऋतिक। हा चेंडू पटकावलाय, चेंडू जातो डीप मिड विकेट कडे, चेंडू झाडावर आदळतो, एक धाव पूर्ण केली आहे। जिकडे केवळ एक धाव मिळू शकली असती तिकडे 2 धावा मिळत आहेत प्रांजल 11 या संघाला। या दुहेरी धावसंख्येने धावफलक होतोय प्रांजल 11चा बिनबाद 21 धावा। 5 षटकांचा मर्यादित डाव आहे। तिसरं षटक मार्गस्थ आहे। गोलंदाज ऋतिक आणि फलंदाज आहे अभिषेक। अभिषेक वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळतोय। हा चेंडू फटकावायचा प्रयत्न होता पण चेंडूची उंचीने चकवलंय फलंदाजाला। चेंडू निर्धाव। षटकातील तिसरा चेंडू। हा चेंडू उजव्या यष्टी बाहेर होता। फलंदाजाने पाहिलं, छेडाछेडी केली नाही, सोडून दिला आणि पंच मयेकर यांनी हा चेंडू वाईड बॉल आहे म्हणून घोषित केलेला आहे। इतर धावसंख्येत भर पडते। धावसंख्या होते ती बिनबाद 22 धावा। चांगला धावफलक सामयिक 11 या संघाने उभा केलेला असं वाटतंय। बिनबाद 22 धावा। गोलंदाज ऋतिक, फलंदाज अभिषेक आणि थोडं लय बिघडली आहे त्यामुळे गोलंदाज ऋतिक पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर परततोय। पंचाने हा चेंडू डेड बॉल म्हणून घोषित केलेला आहे। सम्यक ग्रुप वडाळा पूर्व आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 या स्पर्धेचे आयोजन आपल्या समोर करण्यात आलेलं आहे। पुढचा चेंडू, हा चेंडू फटकावलाय पण थोडा चेंडू हवेत आहे। क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिला गडी बाद होतोय। अभिषेक याच्या रूपाने अभिषेक याची वैयक्तिक धावसंख्या आहे 5 धावा आणि संघाची धावसंख्या आहे 1 बाद 22। हॅलो, डगआउट्स मध्ये जे क्रीडा रसिक बसलेत, भावाशी विनंती आहे तुम्हाला थोडंसं प्लेयरना बसायला द्या खुर्च्या। चला प्लीज प्लीज। ज्या ठिकाणी अतिरिक्त खेळाडू प्रेक्षक वर्ग बसलाय खुर्च्या रिकाम्या करायच्या आहेत। खेळाडूंसाठी बसण्यासाठी जो आसन व्यवस्था केलेली आहे डगआउट्स त्यांच्यासाठी आहे। थोडीशी सहकार्याची अपेक्षा आहे। आपले स्वयंसेवक त्या ठिकाणी जायचे। बंटी जरा बघा डगआउट्स मध्ये खेळाडूंना उभे राहिलेत आणि बाकी सर्व प्लेयर बसलेत, प्रेक्षक वर्ग बसलाय। आपण त्या ठिकाणी जायचं आणि त्यांना उठवायचं आहे कारण डगआउट्स मध्ये खेळाडू व्यतिरिक्त कोणी बसू नका प्लीज। विनंती राहील, कृपया सहकार्याची अपेक्षा आहे। पुन्हा एकदा ओव्हर टू सागवेकर। धन्यवाद संतोष। विकेट पाहिजे। अभिषेक याचा बाद होण्यामुळे किशन मैदानात येतोय आणि हा चेंडू टपली दिली आहे। चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये पॉइंट विभागात आणि त्यावर 2 धावा घोषित करतायत पंच मयेकर। या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या होते ती 1 बाद 24 धावा प्रांजल 11 वरळी या संघाची। गोलंदाज ऋतिक आणि फलंदाज किशन। आपण ऍक्शन रिप्ले पाहिल्यासारखं आपल्याला वाटतंय। त्याच पद्धतीचा त्याच उंचीचा चेंडू आणि त्याला टपली दिली आहे। चेंडू जातोय, फक्त दिशा थोडी बदललेली आहे। जो पहिला पॉइंट मध्ये पडलेला गेलेला चेंडू आता मात्र कव्हर मध्ये जातोय। या दुहेरी धावसंख्येने फलक मात्र होतोय तो 1 बाद 26।
साम्य ग्रुप वडाळा सम्यक ग्रुप वडाळा आयोजित मर्यादित षटकांची क्रिकेटची स्पर्धा आपल्या समोर खेळवली जाते. या स्पर्धेतील बॉल बदललेला आहे आणि मयेकर दुसरा पाहिजे का बॉल? नाही नाही द्या द्या दुसरा बॉल द्या. बॅट्समन चॉईस नाहीये लक्षात घ्या नक्कीच. सर स्पर्धेचे कडक नियम आहेत. बॅट्समन चॉईस बॉल नाहीये. पुन्हा पुन्हा विनंती राहील. मयेकर सर आपण बॉल घ्या आपल्या ताब्यात. मॅच चालू करायची आहे. पुन्हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पॉइंट एरियामध्ये पंच मयेकर खुणा करतायत. 2 धावा घोषित. तेच फटके आणि प्रत्येक चेंडूवर 2 धावा वसूल केल्या आहेत. 3 वेळा फलंदाज किशन याचा वैयक्तिक धावसंख्या होते 6 धावा आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रांजल 11 संघाची धावसंख्या होते ती 1 बाद 28 धावा. सम्यक ग्रुप वडाळा पूर्व आयोजित मर्यादित षटकांची क्रिकेटची स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 या चषकाकरता आपल्या समोर सामने खेळवले जात आहेत. या स्पर्धेतील आजचा दुसरा व अंतिम दिवस. नक्कीच दिनकर तुला थोडं थांबवतोय. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व वकार बसती. आपण थोडंसं पुढे या. मुंबई पोर्टर्स मधनं नक्कीच 2च महिने राहिलेत सेवानिवृत्त होण्यासाठी आणि नाव आहे गुड्डू. जुन्या नावाने ओळखला जातो असा अष्टपैलू खेळाडू राजेशी तांबे यांना विनंती राहील. गुड्डू आपण पुढे या. एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांना नक्कीच सन्मान केलं जात आहे. अमोल सन्मान चिन्ह द्या. गुड्डू आपण पुढे यायचं आहे आणि मोबाईलच्या माध्यमातून फोटो नक्कीच घेतला जाईल. फोटोग्राफर आपले नसती उपस्थित नाही. मोबाईलच्या माध्यमातून फोटो घ्या. जुने जाणते अष्टपैलू न्यू कॉलनी विस्तीत आमचे गुड्डू मुंबई पोर्टर्समधनं व्यावसायिक क्रिकेट खेळले आणि खरोखरच न्यू कॉलनी मधला एक नामांकित संघ हॉस्पिटलच्या समोर 3 नंबर बिल्डिंग आणि त्या ठिकाणी ग्राउंड होतं आणि गुड्डूने केलेली टीम्स सातत्याने ज्या वेळेस मोठ्या रकमेच्या टुर्नामेंट असायचा असा आमचा गुड्डू मुंबई पोर्टर्समधनं 2च महिने सेवानिवृत्त होणार आहे. त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात आणि सम्यक ग्रुपच्या वतीने तुमचा या ठिकाणी हा बहुमान सन्मान. धन्यवाद. ओव्हर टू सागवेकर. धन्यवाद. चौथं षटक मार्गस्थ आहे. नरेश आपला वैयक्तिक दुसरा आणि संघाचं 4थं षटक टाकतोय. दरम्यान या चेंडूवर 2 धावा घोषित केल्या आहेत पंच आव्हाड यांनी. हा चेंडू चकवतोय फलंदाजाला. चेंडू फटकवायचा होता ऑन साईडला पण गोलंदाज तेवढा चाणक्य त्याने उजव्या यष्टी बाहेर चेंडू ठेवला आणि यश मिळत नाही या ऑन साईडला मारण्यात नागेश या फलंदाजाला. चेंडू निर्धाव. एकूण धावसंख्या आहे प्रांजल 11 या संघाची 1 बाद 32 धावा. 4थं षटक चालू आहे. 5 षटकांचा मर्यादित डाव आहे. हा चेंडू पुन्हा उजव्या यष्टी बाहेर होता. चेंडू चकवतोय. चेंडू निर्धाव आणि धावसंख्या स्थिर 1 बाद
32 धावा. षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज नरेश ठोंबरे. हा चेंडू यावेळी मात्र अचूक फटका मारलाय, थोडं मिसफिल्ड आलाय, एक धाव पूर्ण केली आहे आणि दुसरी धाव देखील वसूल करतोय फलंदाज नागेश. या दुहेरी धावसंख्येने नागेश याची धावसंख्या होते 21 धावा आणि त्याच्या संघाची धावसंख्या होते चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 34 धावा. सम्यक ग्रुप वडाळा पूर्व आयोजित मर्यादित षटकांची क्रिकेटची स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 या चषकासाठी खेळवली जाते. एकूण 16 संघांचा या स्पर्धेत सहभाग. आपल्यासमोर आज आता जो सामना सुरू आहे तो या स्पर्धेतील शेवटचा पहिल्या फेरीचा सामना, यानंतर उपांत्य फेरीचा सामना आणि अंतिम फेरीचा सामना खेळवला जाईल. याची सर्व क्रिकेट रसिकांनी नोंद घ्यायची आहे. साई यश पनवेल संघाचं शेवटचं षटक घेऊन येतोय मयांक मांगेला. प्रांजल 11 संघाने पहिल्या षटकात 11 धावा केल्या होत्या, दुसऱ्या षटकात 8 धावा केल्या होत्या, तिसऱ्या षटकात 9 धावा केल्या होत्या. नरेश ठोंबरेंच्या याच्या चौथ्या षटकात 6 धावा केलेल्या आहेत आणि आता शेवटचं षटक घेऊन येतोय तो मयांक मांगेला. हा चेंडू चकवतोय फलंदाजाला, फळीची कडा घेऊन जातोय आणि स्लिप मध्ये झेलबाद होतोय फलंदाज किशन 6 धावा झेलबाद. गोलंदाज मयंक मांगेला. चला नवीन बॅटर थोडीशी घाई करायची, आपल्याला अजूनही 3 मॅचेस खेळवायच्या आहेत. 4 वाजलेले आहेत. अंतिम फेरीचा सामना सुद्धा 4 षटकांचा राहिला पाहिजे याची खबरदारी घ्या. तुम्ही जेवढा वेळ कमी कराल कमी राहता कामा नये, जास्तीत जास्त वेळेचा सदुपयोग करायचा आहे. अंतिम षटकांचा सामना आपल्याला 4 षटकांचा नक्कीच पाहायचा आहे, त्यामुळे थोडीशी घाई करायची आहे. पंचांना सुद्धा विनंती राहील सातत्याने आपण सामने सुरू करण्यासाठी आपण त्यांना वारंवार ताकीद द्यायचे. ओव्हर टू दिनकर. धन्यवाद. नवीन फलंदाज पिंटू मैदानात. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत या डावातील आणि धावसंख्या आहे 2 बाद 34. काहीसा ब्रेक लागलाय या 2 चेंडूमध्ये धावसंख्येला. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू पुन्हा मिड विकेटकडे तटवायचा प्रयत्न होता, यश येत नाहीये. मात्र चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज झेलबाद होतोय, समकरा धावचित होतोय आणि तंबूच्या दिशेने परत फिरतोय. फलंदाज पिंटू आपलं खातही न उघडता तंबूत परततोय. तिसरा गडी बाद होतोय. प्रांजल 11 वरळी या संघाचा 34 या धावसंख्येवर. पिंटू याची जागा घेण्यासाठी चिन्मय कदम मैदानात येतोय. श्रेयस कदम यांचे हे मोठे बंधू. चार चेंडू शिल्लक आहेत. नवी मुंबईचे समालोचक जगदीश पाटील यांचे येथे आगमन झालेले आहे. आम्ही त्यांना समालोचन कक्षाकडे बोलवतोय. जगदीश पाटील आणि याचबरोबर हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज मयांक मांगेला. अभिनंदन मयांक. क्षमा करा, पहिला रनआउट आहे.
नवीन फलंदाज सलमान सोलंकी. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत या डावातील. सम्यक ग्रुप वडाळा आयोजित मर्यादित षटकांची क्रिकेटची स्पर्धा अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 या स्पर्धेसाठी खेळवली जाते. एकूण 16 संघांचा या स्पर्धेत सहभाग. हा चेंडू उजव्या यष्टी बाहेर जातवे हे पाहून सोडून दिला आणि पंचमाईकरण यांनी हा चेंडू वाईट घोषित करतायत. इतर धावसंख्येत भर पडते आणि यावेळी मात्र 4 चेंडूनंतर धावफलक सरकतोय 34 वरून 35 या धावसंख्येवर आणि ती देखील इतर धावसंख्येने. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत या डावातील. पाहूया, क्षमा करा, 3 चेंडू शिल्लक आहेत या डावातील. हा चेंडू फळीची आतील कडा घेऊन जातोय पाईन लेगला आणि त्यावर 1 धाव वसूल करतोय फलंदाज सलमान. या एकेरी धावेने आपलं खातं उघडतोय आणि एकूण धावसंख्या होते ती 36 धावा. चार बाद 36 धावा. दोन चेंडू शिल्लक या डावातील. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. दिनकर, नक्कीच आक्षेपार्ह जर निर्णय असेल तर रिव्ह्यू घेतला जाईल. अमित गोलतकर सर, रिव्ह्यू बघायचा आहे. रिव्ह्यू कसला आहे सर? साइड नो. ओके, अमित गोलतकर आपणास विनंती राहील. नाही, साइड नो नाहीये, साइड नो नाहीये. पंच पाय स्टंपला लागला काय ते बघायचंय. येस, नक्कीच या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय आणि आक्षेपार्ह रिव्ह्यू फक्त पंचांच्या माध्यमातूनच घेतला जाईल आणि त्यांनाच ती अनुमती आहे. पुढच्या मॅचसाठी नक्कीच तयार राहायचंय. लक्ष्मीनारायण रायगड, आपण कुठेही लांब जाऊ नका. सातत्याने मॅचेस सुरू राहिल्या पाहिजे याची खबरदारी घ्या. पंच, आता टाकलेली डिलिव्हरी ही फेअर डिलिव्हरी आहे. कृपया आपण सामन्याला सुरुवात करावी. एक धाव मिळालेली आहे. दोन चेंडू शिल्लक या डावातील. हा चेंडू पुन्हा ऑन साइडकडे मारण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नात क्षमा करा, धावचित होतोय फलंदाज. हे खरं म्हणजे त्यांचं बलिदान आहे की आपल्या सहकार्याला स्ट्राईक मिळावं. चिन्मय कदम यांनी आपलं बलिदान दिलंय आपल्या सहकार्याला शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक मिळावा यासाठी. आणि चिन्मय कदम तंबूत परततोय. 5वा गडी बाद होतोय प्रांजल 11 या संघाचा 36 या धावसंख्येवर. एक चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज आशिष आगरकर मैदानात.
हा चेंडू कनेक्ट होतोय, चेंडू जातोय तो डीप मिड विकेटकडे. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी नक्कीच पळणार फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात धावचित होतोय फलंदाज. धाव फलक होतोय प्रांजल 11 या संघाचा. सात बाद 37 धावा झालेल्या आहेत. 38 धावांचं लक्ष ठेवलंय ते साई यश पनवेल या संघासमोर. पाहूया 5 षटकांमध्ये कशा प्रकारे साई यश पनवेल हा संघ धावफलक. दिनकर नक्कीच या ठिकाणी तुला थांबवतोय. आगरी कोळी आणि आगरी वक्तृत्व कसं असतं, आगरी समालोचन कसं असतं, या ठिकाणी आमचे पाटील साहेब पुढची इनिंग नक्कीच आपण करणार आहात. आणि वॉर्म वेलकम आहे नवी मुंबई येथील उत्कृष्ट समालोचक म्हणून आज आपल्याला लाभलेत. आणि पाटील साहेबांसाठी जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. आगरी कोळी म्हणजेच काय बाला कसा बरा आहे ना, आता या ठिकाणी नक्कीच सुरू होईल. सुरुवात नक्कीच करायची आहे, परंतु या ठिकाणी आपण पुन्हा एकदा या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या संपूर्ण प्रायोजकांचे या ठिकाणी पुन्हा एकदा स्मरण नक्कीच करावं लागेल. कारण पहिल्या करंडकासाठी कालकथित चंद्रकांत बाबाजी कदम यांच्या स्मरणार्थ योगेश चंद्रकांत कदम यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचा करंडक आपण पाहतोय. तसेच कालकथित योगेशजी भालेराव यांच्या स्मरणार्थ विकासजी भालेराव यांच्या द्वितीय क्रमांकाचं करंडक आपल्याला या ठिकाणी प्रायोजक म्हणून लाभलेत. तसेच मालिकावीर चषक म्हणून ज्यांच्या माध्यमातून कालकथित आनंद धाकू गमरे यांच्या स्मरणार्थ तुषार आनंद गमरे यांच्या माध्यमातून मालिकावीराचं पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे. तसेच कालकथित मल्हारी श्रीपद भिसे यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक श्याम मल्हारी भिसे यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी लाभलंय. तसेच उत्कृष्ट फलंदाज कालकथित यशवंत भागुराम जाधव यांच्या स्मरणार्थ राजेश यशवंतजी जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला फलंदाज चषक या ठिकाणी उत्स्फूर्त प्रायोजक म्हणून लाभलेत. तसेच हिरामन कुंडलिक काळे कालकथित यांच्या स्मरणार्थ प्रवीण हिरामन काळे यांच्या माध्यमातून बॉलिंग प्राइज म्हणजेच गोलंदाज चषक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि सामनावीराच्या प्रत्येक सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून दिली जात आहेत ते शैलेशजी चव्हाण साहेब मुंबई पोर्टर्स व्यावसायिक यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी लागलेला हे योगदान. आणि या योगदानाच्या माध्यमातून सम्यक ग्रुपच्या वतीने या ठिकाणी आपण पाहतोय सम्यक ग्रुपचे सर्व कार्यकर्ते आणि स्वयंसेवक आणि यांच्या माध्यमातून सातत्याने पर्व दुसरं या ठिकाणी आपण पाहतोय. आणि या दुसऱ्या पर्वामध्ये पुन्हा एकदा कल्याणी घोरपडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक जुनी ओळख गुड्डू म्हणजेच नवनीत क्रिकेट क्लबचे सर्व अष्टपैलू खेळाडू कल्याणी घोरपडे. आपल्याला विनंती आहे गुड्डू यांच्याशी आपण हस्तांतरण करायचं आहे, कारण ते आपल्याला शोधतायत. आणि जुने जाणते खेळाडू म्हणजे सनी क्रिकेट क्लबचे सर्व हिरे म्हटले जातात असे तांबे साहेब असतील, कल्याणी घोरपडे, अनिलजी गोलतकर, बाळा कांबळी या स्पर्धेसाठी या ठिकाणी ते उपस्थित झाले. त्या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे विकासजी भालेराव आमचे जुने मित्र, या ठिकाणी स्थानिक खेळाडूंचा भरणा असलेले जुने जाणते खेळाडूंचा सर्वांचा सन्मान या ठिकाणी आपण नक्कीच करतोय. आणि एक गोड आवाज वाशी येथून आलेले आमचे समालोचक आणि ज्यांचं आगरी भाषेवरती प्रभुत्व आहे असे पाटील साहेबांना विनंती करणार की आपण पुढील समालोचन इनिंग मधलं. आणि मयेकर साहेब आपला सुद्धा विनंती, चला त्वरा करा, बऱ्याच मॅचेस खेळवायच्या, चला टीम क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. बॅटरना विनंती राहील आपले फलंदाज तातडीने पाठवा, विलंब लावू नका. सायंकाळचा अंतिम फेरीचा सामना 4 षटकांचाच झाला पाहिजे. अंधाराचं साम्राज्य लवकर होतं त्यामुळे थोडीशी घाई करायची आहे. चला गणपती बाप्पा मोरया म्हणत फिल्डिंग आपण सजवून घ्यायची आहे. टीम मिट्स करा आणि लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. प्लीज हरी अप. सहकार्याची अपेक्षा आहे. अजून 3 मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. पुढच्या सगळ्या मॅचेस 4-4 षटकांच्या व्हायला पाहिजे याची खबरदारी तुम्ही घ्या. तुम्ही दिलेल्या सहकार्यामुळेच जास्त षटकांचे सामने खेळवले जातील, अन्यथा षटकं कमी केली जातील. स्पर्धेचे कडक नियम आहेत. नियमाच्या अंतर्गत आपण पाहतोय 3 नामांकित पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आडाव सर, मयेकर सर, रिव्हर्स स्वीपचा बादशाह म्हणून अमित गोलतकर सर या पंचांच्या भूमिकेमध्ये, आणि कॉम्बॉक्समध्ये आमच्या सोबत जुळलेले नक्कीच शिक्षक पेशेमध्ये ज्यांनी नामांकित असे स्थानिक समालोचक अमोलजी मुनगेकर, त्यासोबत अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा असू दे, ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा असू दे, ज्या त्या ठिकाणी आपला गोड आवाज असे आमचे विक्रोळी स्थित सागर मोरे, त्यासोबत मी स्वतः संतोष कदम पुन्हा एकदा या सम्यक ग्रुपच्या वतीने तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आणि पाटील साहेबांना विनंती करतोय
आपली आगरी भाषामध्ये आपलं पुढील समालोचन झालं पाहिजे. ऑल द बेस्ट पाटील सर. धन्यवाद साहेब. तर घेऊन जाऊया सामन्याकडे. स्मयंक 11 ग्रुप वडाला पूर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषकमध्ये सरचे स्वागत असेल. सर्व क्रीडा रसिकांचं सरचे स्वागत. सामना चालू आहे. एका साईडला आहे शतरक्षण करणारा संघ असेल प्रांजल 11 वर्ली, तर दुसऱ्या साईडला फलंदाजी करणारा संघ असेल तो साई 11 पनवेल. अशी दोन संघामध्ये लढत पाहायला मिळेल. 37 धावा कुठून काढल्यात. 38 धावांचं आव्हान असेल ते साई 11 पनवेल संघासमोर. तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज विक्रांत चव्हाण, तर समोर फलंदाज राहुल कश्यप. रॉकेश जॉन्टी नॉन स्ट्राईक गेटचा असेल. असे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मॅन फ्रॉम गुजरातचा हा गुजरातवरून आलेला खेळाडू. आपण गोलंदाजी करत असलेला नाजिम गुल्ली हा सुद्धा गुजरातचाच चांगला यशस्वी गोलंदाज पाहायला मिळाला. तसेच हातनोली गावचे आमचे नरेश ठोंबरे यांची सुद्धा अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. तर पहिला चेंडू श्री गणेश होतोय. गोलंदाज पहिला चेंडू घेऊन तयार. सुंदर चेंडू खेळून काढलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आणि संघाचं आणि स्वतःचं खातं खोललंय ते 2 या धावेनं. राहुल आपलं स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतोय. धावपलकावर धावा लागल्यात त्या 2. पुढचा चेंडू घेऊन तयार. गोलंदाज विक्रांत चव्हाण. त्यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळून काढलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकच धावेवर समाधान. एक धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 3 या धावसंख्येवर. हॅलो प्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पाटील सर एक मिनिट. रोहित गौतम साळवे आपण कुठे असाल तर कृपया आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. सनी क्रिकेटचे जुने जाणते सर्व खेळाडू आपली वाट पाहत आहेत. रोहित आपण कुठे माझा आवाज ऐकला असाल तर लवकरात लवकर कॉम्बॉक्सच्या दिशेने या. ओ टू पाटील सर. यावेळेस सुंदर चेंडू खेळून काढलाय. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाही. 2 धावा काही रोखू शकत नाही. क्षेत्ररक्षण मात्र खराब पाहायला मिळतंय या क्षेत्ररक्षकाकडून. आणि 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो 5 या धावसंख्येवर. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते ती राकेश याच्याकडून. तर गोलंदाज विक्रांत चव्हाण पुढचा चेंडू घेऊन तयार असेल. गोलंदाजी मार्कवर. ऑफस्टॉम सोडून जातोय. पंच आमच्याकडे वळतात. सुहेरचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येत भर पडतोय. संघ जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवर. 6 धावा धावपलकावर लागतात. पुढचा चेंडू घेऊन विक्रांत चव्हाण, तर समोर असेल फलंदाज. यावेळेस सुंदर चेंडू खेळून काढलाय. इतकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धावेवर समाधान आणि संघ जाऊन पोहोचलाय तो 7 या धावसंख्येवर. आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना संपलाय. 7 धावा धावपलकावर. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुढचा चेंडू घेऊन तयार. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. पाटील सर एक मिनिट नक्की तुम्हाला थांबवतोय. 10 नंबर बिल्डिंगच्या बाजूला किंवा मधल्या जागेमध्ये ज्यांनी बाईक लावल्या त्या बाईक काढायच्या आहेत. त्या ठिकाणी आमचे धंदेवाईक जे धंदा लावतात त्यांना या ठिकाणी नक्कीच अडथळा होतोय. ज्यांच्या बाईक आहेत त्या लवकरात लवकर काढा. नक्कीच असं व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळते. राजेश तांबे यांचे बंधू शैलेजी तांबे आज त्यांचा काल वाढदिवस झाला. 50वा वाढदिवस. त्यांचे या ठिकाणी या कडानगरीमध्ये उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. एक षटकाचा इथे खेळ संपलाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर प्रथम फलंदाज धावफलकावर धावा लागल्या त्या 8.
तर विचार केला तर प्रत्येक षटकामागे 6 धावेची सरासरी असेल फलंदाजी करणारा संघ। तर गोलंदाजी मार्कवर नवीन वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन असेल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आशिष आगरकर, मोठं नाव क्रिकेटमधलं टेनिस। गोलंदाजी मार्कवर असेल तर समोर फलंदाज असेल तो राकेश। आशिष आगरकर मॅन फ्रॉम दिल्ली चा खेळाडू। तर स्ट्राइक एंडवर असेल राकेश राहुल तो अजित। तर षटकातील पहिला चेंडू घेऊन तयार असेल। यावेळेस मात्र जोरदार अपील झाली होती, पंच आमचे तटस्थ आहेत आणि लेग बायच्या स्वरूपात ही धावफलकावर लागतंय। धावफलकावर जाऊन पोहोचला आहे तो 9व्या धावसंख्येवर। पुढचा चेंडू घेऊन तयार असेल अजित आगरकर हा गोलंदाज। राकेश याला एक फसवा चेंडू टाकला, कुठली चेंडूवर मात्र बॅट मात्र फिरकली, पण निर्धाव चेंडूची सांगता होते। धावसंख्या स्थिर आहे 9व्या धावसंख्येवर। अजित आगरकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल तर समोर फलंदाज असेल तो राहुल। पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते। मोठे पटके मारण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे मात्र बीट होतोय हा फलंदाज। तर अजित पुढचा चेंडू घेऊन तयार आशिष आगरकर। यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलो थ्रूवर कॉटन बोर्डची विकेट पाहायला मिळते, अप्रतिम। राकेश बाद होतोय, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली ती अजित आगरकर याची। तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हर्षद पेंढाडी। चला पंच स्पीडअप करायचंय। तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हर्षद पेंढारी उर्फ बंटी या नावानं प्रसिद्ध असलेला हा खेळाडू। एक खालापूर तालुक्यातील अष्टपैलू खेळाडू, अप्रतिम खेळ राहिलाय तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बंटी पेंढारी। तर समोर गोलंदाज अजित आगरकर आशिष आगरकर। यावेळेस आल्या मात्र सुंदर फटका लगावला होता, एक धाव अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। एक धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 10 या धावसंख्येवर। पुढचा चेंडू आशिष, सुंदर चेंडू पाहायला मिळाला। 2 षटकांचा खेळ इथे संपलाय। 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर लागलेत। येणारे आता 18 चेंडू गरज असणार ती जिंकण्यासाठी 28 धाव्यांची। अप्रतिम गोलंदाजी केली आशिष आगरकरनं 2 धावा देऊन 1 विकेट, 3 डॉट चेंडू पाहायला मिळाले। अप्रतिम गोलंदाजी राहिली ती आशिष आगरकरची।
या सामन्याचा आनंद घेताना सर्व रसिक प्रेक्षक यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. मयंक ग्रुप वडाला पूर्व बाबासाहेब आंबेडकर चषक आपण पाहत आहोत. अप्रतिम आयोजन पाहायला मिळतंय यांच्या माध्यमातून. घेऊन जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे 18 चेंडू 28 धाव्यांची गरज असेल. एक रोमांचक सामना. गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज अमय, वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन. तर समोर फलंदाज असेल तो बंटी. यावेळेस ऍक्शन बघा गोलंदाजाची. आणि इथे मात्र दुसऱ्या धावेच्या नादात मात्र फलंदाज बाद होतोय. हॅलो, चला नवीन बॅटर थोडीशी घाई करायची, तयारीत राहायचंय. आपल्याला बरेच मॅच खेळवायचे आहेत, त्याची खबरदारी घ्या. तुम्ही जेवढा विलंब लावाल तेवढी पुढच्या मॅचेसच्या षटकं कमी केली जातील, याची खबरदारी घ्या. सहकार्याची अपेक्षा आहे. प्राथमिक फेरीचा शेवटचा सामना आपण पाहतोय आणि नक्कीच वरच्या सत्रामधून एक विक्रोळी संघ हा सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. कालच्या सत्रामधील एक संघ आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच अशा 3 मॅचेस आपल्याला अजून पाहायच्या आहेत, त्यामुळे सातत्य टाका आणि वेळेचा सदुपयोग करा. धन्यवाद. नक्कीच आमच्या कॉम्बॉक्समध्ये सम्यक ग्रुपच्या वतीने या ठिकाणी उपस्थित असलेले राजेशजी तांबे यांचे कनिष्ठ बंधू शैलेशजी तांबे, आज त्यांचा 50वा वाढदिवस. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कालचा दिवस जरी असला तरी आज आपण या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून त्यांना दिल्या जात आहेत. पुन्हा एकदा पाटील सर. मॅचच्या दिशेने अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला होता दुसऱ्या धावे काढण्याच्या मध्ये. तर पुढचा चेंडू घेऊन तयार असेल अमय. यावेळेस सुंदर चेंडू खेळून काढलाय. हॅलो, रोहितजी साळवे, पुन्हा पुन्हा विनंती आहे, माझा आवाज आपल्यापर्यंत जात असेल तर नक्कीच आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने लवकरात लवकर यायचंय. रोहित साळवे त्यांचे हितचिंतक आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क साधा. त्यांना विचारत गेलाय म्हणतात ते. चला नक्कीच ओव्हर टू पाटील सर. नक्कीच या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये आमचे अजून एक समालोचक, इंग्लिशवरती प्रभुत्व असणारे आमचे साई यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. तर पंच आमच्याकडे वळतात, स्क्वेअर चेंडू दर्शवतात. जास्त उचली घेतली चेंडूनं आणि वन बाउंसची सुद्धा वॉर्निंग दिली ती गोलंदाजाला अमय याला पंचानं. तर राज गोटनकर नवीन फलंदाज पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडवर. तर पुढचा चेंडू ऑफस्टंप सोडतोय. पंच आमच्याकडे वळतात. अवांतर धावसंख्येत भर संघ जाऊन पोहोचलाय तो 14 या धावसंख्येवर. तो स्ट्राईक एंडवर असेल राज गोठणकर. गोलंदाजी आपण शैली पाहिली तर
अतिशय सुंदर शैली पाहायला मिळते अमय्याची. पुढचा चेंडू यावेळेस सुंदर फटका. चेंडू जातोय 2 धावेसाठी डिक्लर क्षेत्रामध्ये. थोडी हाऊस फील्ड थोडी खराब आहे. पाटील सर, नक्कीच आपण समालोचन करताय ही गोलंदाजीची शैली आणि आपला एक पॉल ॲडम्स नावाचा एक गोलंदाज आहे त्याच्या पद्धतीची शेवटच्या क्षणी टाकलेला हा चेंडू. मयेकर सर, काय झालं? बॉल 3 चेंडू. ओव्हर टू पाटील सर. चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. राज गोठणकर स्ट्राईक एंड वर्क. पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय. निर्धारित चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. संघाची धावसंख्या आहे ती 16. चला छोटे छोटे बाजूला व्हायचे. हॅलो, चला बाल कलाकार या ग्राउंडच्या आतून जाऊ नका, या बाहेरून या प्लीज. बाल कलाकार बाहेर या, रोडच्या बाहेर, रोडवर या, मैदानाच्या आतून जाऊ नका. ग्राउंडच्या आतमध्ये धावतायत बाल कलाकार. काळी चड्डी, काळा टी शर्ट. ओव्हर टू पाटील सर. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात. स्वेर चेंडू 1+1 अशा तऱ्हेने या 2 धावीच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला आहे तो 18 या धावसंख्येवर. इथे मात्र अमय हा गोलंदाज मागडा ठरतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. 3 झाले का बॉल? आणि पंच दर्शवतात 9 चेंडू आणि गोलंदाज फ्री हिट असेल हा चेंडू. पाटील सर, नक्कीच फ्री हिट म्हणजे उघडा डोळे पहा नीट. आणि येते आता पुढचा चेंडू फ्री हिट. बॉल टू इक्वेशन जरा सांगायचंय, किती बॉल आणि किती धावा पाहिजेत. पाटील सर, बॉल किती आणि 14 चेंडू 19 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. चला स्कोर नीट अपडेट करा. हां 9 आल्या. इथे मात्र गचाल क्षेत्रक्षम पाहायला मिळतंय. अशाच तऱ्हेने किती धावा संघ जाऊन पोहोचलाय तो 21 या धावसंख्येवर. 22 धावा धावपलकावर लागल्यात. हॅलो, दोन्ही संघाचा एक अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये आहे, बाहेरून कोणी बोलू नका. स्कोर अपडेट नक्कीच केला जातोय. ओव्हर टू पाटील सर.
लागले त्या 22. आता येणारे चेंडू असतील. मॅच चालू करा. 12 बॉल किती? गरज असणार सामना जिंकण्यासाठी. हॅलो इम्रानजी पोत्रिक, आपण कुठे असाल तर नक्कीच व्यासपीठावर यायचं. इम्रानजी पोत्रिक आपल्या कळकळीची आहे. पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकतोय. आता समीकरण बदलतोय. येणारे 11 चेंडू 16 धाव्यांची गरज असणार. अकरा चेंडू 16 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्फवर आशिष आगरकर पुन्हा एकदा तयार. यावेळेस पंच 1+1 अशा 2 धावा. समीकरण बदलतंय. येणारे 11 चेंडू 14 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल सामन्याचा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायचे. कंपल्सरी चेसिंग असेल. इम्रान पोत्रिक साहेब यांना विनंती असेल की या समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचंय. प्रमुख अतिथी स्टेजवर यायचंय. चला इम्रानजी पोत्रिक साहेब, वारंवार विनंती केली जाते. कल्याणी घोरपडे आपला संपर्क करतायत. कृपया आपण लांब न राहता आमच्या जवळ या आणि कॉम्बॉक्स मध्ये असं नसतं व्हायचं. इम्रानजी पोत्रिक साहेब प्लीज हरी अप. 10 चेंडू 14 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र सुंदर फटका. चला नवीन बॅटर हाई करायची थोडीशी. आपल्याला विलंब लावू नका. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बालाजी पिल्ले एक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आहे. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अप्रतिम खेळ राहिलाय बालाजी पिल्ले याचा. 9 चेंडू 14 धाव्यांची गरज. एक रोमांचक सामना. नऊ चेंडू 14 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवर आशिष आगरकर तर समोर बालाजी पिल्ले असेल. खूपच सुंदर फटका खेळून काढला रिव्हर्स स्लिपचा. किती धावा यायच्या? मॅच सातत्याने चालू ठेवायचे सर. चला मॅच चालू. तेरा धाव्यांची गरज असणार. नक्कीच मुंबई पोर्टर्स मध्ये काम करत असणारे आमचे राजम साहेब यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी होत आहे.
त्याचप्रमाणे पठाण साहेब, मुंबई पोर्ट्स व्यावसायिक, आज आपण या क्रीडा महोत्सवामध्ये उपस्थित असल्याबद्दल आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू पाटील साहेब. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. समीकरण बदलतंय. येणारे आता 7 चेंडू 13 धाव्यांची गरज असेल. इथे मात्र गोलंदाजी ची धार दाखवत असताना गोलंदाज आशिष आगरकर, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आशिष आगरकरच्या माध्यमातून. 7 चेंडू 13 धाव्यांची गरज. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते ती आशिष आगरकरची. तर पुढचा चेंडू आशिषचा. यावेळेस सुंदर फटका आणि इथे फलंदाज बाद होईल आणि आता समीकरण बदलतंय. येणारे 7 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज असणार सामना जिंकण्यासाठी. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आशिष आगरकरची. या षटकामध्ये सुद्धा त्यांनी 3 धावा खर्च केल्यात आणि 2 फलंदाज बाद केल्यात. अप्रतिम गोलंदाजी राहिली गोलंदाज आशिष आगरकरची. आता 6 चेंडू 13 धाव्यांची गरज असणार सामना जिंकण्यासाठी. सात चेंडू 13 धाव्यांची गरज असणार सामना जिंकण्यासाठी. तर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाकडून शेवटचं षटक घेऊन असेल तो रोहित. या स्पर्धेपासून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक. कौतुक करावं लागेल. नाव काय? येस, इम्रान पोत्रिक. आणि असं व्यक्तिमत्व वडाळ्याचे रहिवासी आहेत, जुने जाणते आमचे अष्टपैलू खेळाडू. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये आणि प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक. इम्रानसाठी जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. काय पारितोषिक आहे? क्रीडा खेळाडू रसिकांना या ठिकाणी विनंती राहील, प्रत्येक षटकाराला 1000 आणि प्रत्येक विकेटच्या बाबतीत मिळणारा गोलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक. इम्रानजी, आपलं खरोखरच शतशः आभार आणि आर्थिक अभिनंदन. धन्यवाद. ओव्हर टू पाटील सर. नक्कीच अप्रतिम बक्षीस लावलंय इम्रान पोत्रिक सर यांनी. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये, प्रत्येक विकेटसाठी. रोहित खरात पहिला चेंडू फुलटास चेंडू, सुंदर फटका खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा. संघ जाऊन पोहोचलाय तो 27 या धावसंख्येवर. पाच चेंडू 11 धाव्यांची गरज असणार. रोमांचक सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 5 चेंडू 11 धाव्यांची गरज. तर रोहित खरात समोर बालाजी पिल्ले. सुंदर फटका लगावलाय तो मात्र बालानं आणि चेंडू गेलाय तो. फलंदाज मात्र बाद होतोय. चला बॉलरचं नाव लिहून घ्यायचं. बॉलरचं नाव नक्कीच. येस नक्कीच या ठिकाणी. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये काल आणि आज 2 दिवस ज्यांनी अहोरात्र मेहनत केली आणि खरोखरच उत्तम पंचांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. इम्रान पोत्रिक साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक प्रत्येकी आपल्याला दिलं जाईल. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपलं हार्दिक अभिनंदन. मयेकर सर, आडाव सर आणि अमित गुलतकर सर. समीकरण बदलता येणारे 4 चेंडू असतील. 11 धाव्यांची गरज असेल. कुठेतरी असं वाटलं होतं की बालाजीनं जो फटका मारलाय तो नक्की जाईल का सीमारेषा पार, पण चेंडू मात्र जरा थांबलाय आणि फलंदाज मात्र बाद झाला. आणि इथे आता मात्र समीकरण बदललंय. 4 चेंडू 11 धाव्यांची गरज असेल.
रोहित खरात गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल, तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तन्मय. 4 चेंडू 11 धाव्यांची गरज. कंपल्सरी चषक असेल सामन्याचा नेम. त्यावेळेस मात्र तिथे मात्र फलंदाज बाद होतोय तन्मय. तर समीकरण बदलतंय. येणारे 3 चेंडू 11 धाव्यांची गरज. असं वाटलं होतं कुठेतरी हा सामना सोपा आहे, सहजरित्या मात्र जिंकेल, पण नक्कीच क्रिकेट आहे मित्रांनो. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते रोहित खरातची. येणारे 3 चेंडू 11 धाव्यांची गरज असेल. 3 चेंडू 11 धाव्यांची गरज. रोमांचक सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ते मात्र मोठा फटका मारावा लागेल. चला पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. नक्कीच आऊट दिलाय. चला नवीन बॅट्समन लवकरात लवकर पाठवायचा. विलंब लावू नका. आजच्या सत्रातील प्राथमिक फेरीचा शेवटचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. अजून 3 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. थोडीशी घाई करायची आहे. न्यू बॅटर प्लीज विनंती त्वरा करायची आहे. इथे मात्र दुसऱ्या धावेच्या नादात मात्र फलंदाज बाद होतोय. आता येणारे 2 चेंडू 10 धाव्यांची गरज असणार सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र 2 मोठे फटकेच मारावे लागतील सामना जिंकण्यासाठी. अप्रतिम गोलंदाजी राहिले. गोलंदाज रोहित खरातेची. नरेश ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये नो बॅट्समॅन. दोन चेंडू 10 धाव्यांची गरज. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नरेश ठोंबरे. तर समोर गोलंदाज असेल रोहित खरात. तर 2 मोठे फटके मारावे लागतील नरेश ठोंबरेला. यावेळेस पंच आमच्याकडे वळतात. सोयर चेंडू. समीकरण बदलतंय. 2 चेंडू 9 धाव्यांची गरज. इथे मात्र मोठा फटका मारला तर नक्कीच मॅच मध्ये मात्र आणि इथे फलंदाज मात्र बाद होतोय. आणि आता 1 चेंडू 8 धाव्यांची गरज असणार. सामना सोपा होता पण अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली ती प्रांजल 11 वर्ली संघाकडून. आणि ते सामना मात्र विजय होतोय तो प्रांजल 11 वर्ली. अप्रतिम खेळ राहिला त्यांचा. हॅलो थँक्यू पाटील साहेब. नक्कीच साई यांना विनंती राहील आपण कॉम्बॉक्स मध्ये जोडायचंय. पुढील इनिंग नक्कीच आपण करतोय आणि मॅच या ठिकाणी संपते आहे. फक्त सामनावीराचा पुरस्कार सामनावीर कोण तो आमच्यापर्यंत कळवायचा आहे. लक्ष्मीनारायण रायगड विरुद्ध प्रांजल वरळी संघनायक. आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचंय आणि 1000 रुपयाचे पारितोषिक